तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय. तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन तुम्ही पाहताय. प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्यांना निवडणुकीसाठी तिकीट देखील मिळाल्या भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचे सौभाग्यवती नीला नंदकुमार शेठ म्हात्रे यांचे सौभाग्यवती या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भावी नगरसेवक यांच्याकडे पाहिलं जातं. असे आमचे मान्यवर नंदकुमार शेठ म्हात्रे कुठारी यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होतोय आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि त्यांचे बंधू शिवकुमारजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मान्यवरांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पाहिलं गेलं तर भाजपाचे एक युवा कार्यकर्त्या आणि एक दमदार व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे अशा आणि नंदकुमार शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समिती त्यांचे बंधू शिवकुमार शेठ म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. तर मान्यवरांचं शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजी मजकूर यांच्या वतीनं आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. पाहिलं गेलं तर भरपूर मोठं कार्य दादांच्या माध्यमातून या विभागामध्ये सातत्याने घडत असतात आणि समाज कार्य ज्यांच्या माध्यमातून सातत्याने या विभागामध्ये होत असं तुम्ही पाहिलंय. तसे त्याचे समेत प्रभाकर शेठ गायकर एक कुशल कार्यसम्राट एकरपाडा गावातील एक थोर समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेट प्रेमी असे प्रभाकर शेठ गायकर यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन या ठिकाणी झालंय. आम्ही सर्व मान्यवरांचं या आयोजकांच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक आभार व्यक्त करतो आहे. तर मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल आणि भाजपाचे एक युवा आणि डॅशिंग व्यक्तिमत्व आणि एक जबरदस्त कार्यसम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं नंदकुमार शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. आणि ते सौभाग्यवती नीला नंदकुमार शेठ म्हात्रे यांना तिकीट देखील कन्फर्म झाली उमेदवारी म्हणून आणि भावी नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भाजपाचे एक युवा आणि दमदार व्यक्तिमत्व आहे, कुशल कार्यसम्राट आहे आणि समाजसेवेचं कार्य नेहमी त्यांच्या माध्यमातून जपला जातोय. आणि माझी सरपंच देखील आहेत, कुठारी गावातील सरपंच म्हणून त्यांना भाग्य देखील लाभलं होतं असं नंदकुमार शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समेत शिवकुमार शेठ म्हात्रे आणि प्रभाकर शेठ गायकर या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो. सामना सुरू करा. मान्यवर देखील उपस्थित झालेत, वेळात वेळ काढलाय या स्पर्धेसाठी. या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो आहे. स्ट्राइक ला बॅट्समन अक्की पटेल है, नो स्ट्राइक गेंद ला बॅट्समन तो असे पटेल है. ही सलामी जोडे टीम 9191 ओबे संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती पंकज भूषण आहेत. भूषण पाटीचा पहिला बॉल मिस टायमिंग झाले. शत्रक्षक तैनात आहे. डीप मिडविकेटला चांगला झेल त्या ठिकाणी डीपला आणि फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का बसला टीम 9191 ओबे संघाला 0 या आकड्यावरती. शौक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेब लीना वहिनीसाहेब या ठिकाणी उभे आहेत. त्यांनाच प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. याच दृष्टिकोनातून मात्र आज आपण पाहतोय सातत्याने त्यांची प्रचार रॅली आणि या ठिकाणी मंचावरती झालेलं आगमन त्यांचं पुनश्च एकदा शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजी मजकूर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत.
कट्टर समर्थक आणि अगदी जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे नंदकुमार शेठ बहादरे आणि येत्या निवडणुकीमध्ये तिकीट देखील त्यांना मिळाल्या. आपल्या त्या नीला नंदकुमार शेठ बहादरे यांना भावी नगरसेवक त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि फडका दमदार आहे. अगदी फ्लिक ऑफ द रिक्स चुलं फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड्स कोलेगला. पंचांचा इशारा येतो आहे. वन बाउन्स हा चौकार. स्वागत करतोय आणि आमचे युवा नेतृत्व शिवकुमारजी म्हात्रे उपस्थित आहेत. बेस्ट ऑफ लक. तर एकनाथ पाटील यांना विनंती करेन की आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कार्यसम्राट माजी सरपंच ज्यांच्या कार्यकाळामध्ये या विभागाचा विकास झाला ते विकासाचे महामेरू सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सदिच्छा सन्मान केला जातोय. मायाची शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय आपण. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 च्या वतीने ते निवडणूक लढवत आहेत. कमल या चिन्हावरती सबका साथ सबका विकास या मुद्द्यावरती चालणारा आपल्या भारतातील एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो भारतीय जनता पार्टी. धावा लागल्यात. नव सर्व मानवांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो ज्याने वेळात वेळ दिला स्पर्धेसाठी आणि सर्व मान्यवरांचा आम्ही शिवशंभो क्रिकेट क्लब तोलजे मस्कूर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. शेवटचा बॉल आणि ते चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे. तर थ्रो फेकी खराब आहे. काय चाललं मैदानावरती पॅकअप चांगलं लाभलं. एकच धाव शेवटच्या बॉलवरती. अशा प्रकारे जर पहिलं पॉवर प्ले षटकाचं केलं समाप्तीला दाफलकाकडे धाबा लागल्या गेल्या त्या दुहेरी अंकामध्ये 10 धाबा 2 फलंदाज बाद एकंदर अख्खी. पण त्यानंतर आब्रार जो पहिल्या मॅचचा अगदी हकदार होता त्याने 6 षटकार एकाच मॅचमध्ये टोकले होते. 41 धावसंख्येची बहादर केली होती तो आब्रार बाद झालाय. आता जिम्मेदारी तौसिफ पटेल त्याच्या समिती सगळ्यां पटेलच्या खांद्यावर सगळ्यांना आल्याला 2 चौकार टोकले होते बॅक टू बॅक. तर टीम श्रीमलंगड बावनचे कर्णधार कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघनायक आपला देखील उपस्थित राहायचं. या मॅच नंतर लगेच लकी ड्रॉ होईल याकडे लक्ष केंद्रित करा. जर एखादा संघनायक अनुपस्थित असेल त्याच्यावरती निश्चित स्ट्रिक्टली आता मात्र मला ऍक्शन घेतली जाईल. हा चेंडू ऑन बॅटची कडा चेंडू मागे निघून चाललाय. फर्स्ट स्लिप मधून आगी चेंडू बीट करत असताना शॉर्ट टर्मॅनला चेंडू झालाय सीमापार चौकार. बॉल इन ट्रॅक वरती आले गोलंदाज षटक क्रमांक 2 प्रथमेश ला पाहताय. प्रथमेशच्या पहिल्या बॉलवरती अगदी लेटकटचा फटका तुम्ही पाहताय त्यावरती आली 4 धावा. तौसिफ पटेल वरती नजरा आता मात्र असतील आणि चांगली स्थिती जर प्रस्थापित करायची असेल तर तौसिफ पटेलला चांगला खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. लाईट बंद करा. श्रीमलंगड बावनचे संघ आपले खेळाडू ज्या स्कूटीवर बसलाय ती जरा लाईट बंद करा आपण. थँक्यू. तर आली या बॉलवरती 1 धाव 1 न पुढे धावसंख्या जात असताना धावा लागल्या धाव फलकावरती 15 या आकड्यावरती 15 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. खेळाचं अगदी पहिलं सत्र सुरू आहे आणि येथून जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे मॅच किती महत्वाची आहे या दोन्ही टीमला माहीत आहे. येथून जिंकलो तर किमान एखाद्या ट्रॉफीचा हकदार आपण ठरू शकतो. परंतु गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. अगदी खोलात टाकलाय चेंडू. जेव्हा चेंडू बॅट्समन जर पाहिला अगदी जागेवरून घेण्याचा प्रयत्न करतोय. फुटवरचा वापर नाहीये हे जाणलंय हेरलंय. गोलंदाजाने अचूक चेंडू फेकी केला. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू अगदी खोलात टाकलाय आणि चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना तुम्ही पाहताय. स्लोवर पद्धतीचा चेंडू थोडंसं व्हेरिएशन दाखवलं गतीमध्ये मिश्रण आणि हे करत असताना अगदी बीट केला बॅट्समन पुन्हा एकदा सगळ्यांना. कारण की सगळं दुसरा डॉट चेंडू आलाय. फलकावर धावा आहे तर 15 या आकड्यावरती 15 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. खेळाचं पहिलं सत्र सुरू असताना आणि पहिल्या सत्राचा विचार करा कमी धावसंख्येवरती रोखलंय स्वतःच्या होमग्राऊंडवरती केलं असताना. परंतु हा फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑन थ्रोक्यावरून आलाय मायटी षटकार.
एक धाव फलकावर धावा 21 या आकड्यावरती. ओवेस संघ कधीही मला धावसंख्येचा वेग वाढवू शकतो. बॅटिंग लाईनमध्ये स्ट्रॉंग आहे. आखोडा पाहिजे मागे निघून जातोय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना 2 शतक धावताय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं होतं, पण शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमा रेषा गाठतोय. चेंडू जातो सीमा पार. शेवटच्या बॉलवरती चौकार मिसफील्ड वारंवार चुका या ठिकाणी होत असताना आणि एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात त्या 25 धावा. शेवटचा अंतिम बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जय आलाय. बॅटची कडा परंतु यष्टीरक्षक चूक करतो. डायरेक्ट हिट देखील होल्ड झालं नाहीये, परंतु बॅकअपला एकही खेळाडू नाहीये. एकेरी धावसंख्येचे रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये केली. चूक घडली यष्टीरक्षकाकडनं, कारण की स्ट्राईक देखील मिळाली तौसिफ पटेलला. आणि तौसिफ पटेल एक आक्रमक फलंदाज आहे. टीम ओवे संघाचा त्या अनुषंगाने तौसिफला स्ट्राईक देणं हे कदाचित मागं ठरेल काय येणार काही चेंडूवरती. पण जयनं पहिल्या चेंडू चांगला लहान लेंथमध्ये डिलिव्हर केला होता. बाद करण्याची संधी आली होती. सरळ बॅट नाही केला. फटका चांगला गॅप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली. 21 धाव आली. एकेरी धावसाठी टोटल पुढे जात असताना धावा लागत धाव फलकावरती 28 या आकड्यावरती. 28 धावा लागल्या. तौसिफ सलामीला आला होता, परंतु तौसिफने थोडीशी नाराजगी दाखवली. हवी तशी पॅटली त्याच्या बॅटनं फटके आल्या नाही आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोंधळ जय अगदी हलवार असा रनअप तो घेतोय. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवला प्लॉट मध्ये. सरळ फेकून दिला डीप मिड विकेटला. आला दमदार स्ट्रोक. षटकार. जर पाहिलं 41-41 या आकड्यावरती काय स्कोर आता मात्र उभा केला. एक फायटिंग टोटल अतिशय मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय. अजून 2 बॉल शिल्लक या पहिल्या सत्रातील पहिल्या पूर्वार्धामधील. आणि टार्गेट किती जर सेट केलं तर सगळ्या पटेलचं कौतुक करावं लागेल. काय 2 चौकार 2 षटकार, एकदा 3 षटकार 3 चौकार ठोकलेत. आणखी एक उडवला हव्यामध्ये फ्लाय झालाय. मिस टायमिंग आहे. डीप विकेटला चूक करणार नाही प्रथमेश त्या ठिकाणी आणि फलंदाज होत्यात बाद.
धावा झाले तब्बल 41-41. शेवटचा बॉल आहे, पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचा बॉल आहे. परफ्यूम डिलिव्हरी शेवटचा बॉल, शेवट घोट केलाय गोलंदाज जैन. आणि अशा प्रकारे जर पाहिलं गेलं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती एकूण धावा लागल्या गेल्या. ते 41 टार्गेट सेट केलं. 42 धावसंख्येचं बॅटिंग करायचे दुसऱ्या जास्त वेळ नका करू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात ते एकूण 41 आणि 42चं टार्गेट आहे. शिवशंभर तळोजा मजकूर या संघासमोर या धावा बनवल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळेल. 3 ओव्हरचा मॅच आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला सलामीची जोडी मैदानामध्ये बाळू राजे आणि त्याच्या जोडीला भूषण पाटील. ही ओपनिंग प्लेअर जोडी पाहा मिळते. गोलंदाज तौसिफला पाहतोय आपण. पॉवर प्लेचा हे षटक घेऊन आला टीमच्या वतीने. फार अत्यंत महत्वाचा सामना आहे. मॅच ऑन. हो पहिलाच बॉल स्लो फेकला तौसिफने. पहिला चेंडू होता. बिग शॉट खेळायचं होतं बाळूराजेला. डॉट बॉल आलाय. धाबा करायच्या त्या 42. 18 चेंडू 42 करायचे आहेत. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला होता. ओ डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र अगदी खेळाडू समोर आले. बॅटकटचा इशारा करत असताना गावंड सर एकने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जाते. एक या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. रनआउटची संधी. थ्रो चांगला होता मात्र ही विकेट गमावली आहे. बाळूराजेला जीवनदान दिलंय तुम्ही. थोडंसं महागात पडेल जीवनदान, कारण जीवनदान हे क्रिकेटमध्ये फार महागात पडत असतात. हे आपण पहिल्यापासून पाहिलंय. त्यामुळे खेळ करत असताना
पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा होता. टीम डीप मध्ये चेंडू गेला, एकच ऍक्शन मध्ये उचललाय, फेकलाय, रनआउटची संधी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी तोसिफ पटेलला पाहतोय, एक अनुभवी खेळाडू आहे त्यांच्याकडे आणि चांगले अद्यापर्यंत चेंडू फेकला, 4 धाबा आल्या, 3. चांगली गोलंदाजी, 42च टार्गेट आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्लोअर चेंज ऑफ पेस, कॅच इटचा कॉल, आउट. फलंदाज बाद झालाय, धक्का लागलाय पहिला. संगम राजे डावकरी आताचा बॅटर पाहायला मिळतोय. 3 धाबा अद्यापर्यंत झाल्यात, 39ची गरज आहे अद्याप. शेवटचा चेंडू असेल संगमसाठी. हो पटका चांगला, कॅच इटचा कॉल, चेंडू चाललाय मिडऑफच्या क्षेत्रामधून, चौकार. 4 धाबा, पहिल्या षटकाचा केस संपलाय. धाबा झाल्यात त्या फक्त 7. दरम्यान आमचे ओव्याचे नाम पटेल, एक टेनिस बॉल मधील एक अत्यंत विस्फोटक फलंदाज नाम पटेल या मंचावरती. शाहिद आला आता गोलंदाजी मार्ग वरती. पहिल्या षटकात 7 धाबा आल्या. बावराजेला पाहतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल, ओरपीच बॉल, षटकार, 6 धाबा. ओव्हर मध्ये षटकार टोकला जातोय बाळूराजेच्या माध्यमातून. गोलंदाजाचा रिदम चुकला, डेड बॉलची घोषणा केली जातोय. पंच अनिल टेंबे सर आहेत. ओ एज या ठिकाणी कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न होते किप्परचे, अब्रार पटेल होते त्या ठिकाणी, चांगले प्रयत्न केले. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झाला. तलोजे मजकूरचे साहिल मडवी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. याबा पुन्हा एकदा फटका ऑन साइडला चालाय, एकेरी धाव मिळेल. षटकार, त्यानंतर चेंडू डॉट, त्यानंतर 1 धाव पहा मिळतो आपल्याला. संगमला पाहतोय आता स्ट्राईक वरती डावकरीचा बॅटर आहे. धावसंख्या 14 झालेली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना एज पुन्हा एकदा झेल ड्रॉप. अब्रार मात्र प्रयत्न चांगले करतोय आणि अशा वेळेला झेल ड्रॉप होतात. एकेरी धाव मिळाली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकते. 15 धाबा झाल्यात आता. अद्याप 27 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते आता 8 बॉल 27. 8 बॉल 27 म्हणजे 8 मध्ये तुम्हाला 4 मोठे फटके खेळावे लागतील. एक तर आलाय का चेंडू डॉट,
चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर पाहतोय आपण अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ओ पुन्हा एकदा नाहीये नाही, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक राहिला गोलंदाजाचा. षटक संपलाय, पहिल्या बॉलवरती षटकार आला, मग त्यानंतर फक्त 2च धाबा खर्च केल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धाबा झाल्या त्या 15. आता येणारे चेंडू 6, गरज आहे ते 27, 6 मध्ये 27. थोडस आव्हान मागणे, मात्र शेवटी क्रिकेट आहे. धाबा बनवल्या सुद्धा जाऊ शकतं त्या मैदानावरती. संगम राजेश स्ट्राईक वरती आहे. पहिल्या बॉलवरती तर आलाय का, आलाय षटकार, 6 धाबा. वेलकम 6 आर. मागच्या 2 ओव्हरमध्ये धाबा चालल्या नाहीये. अद्याप 3 नव्हे तर 4 मोठे फटके घ्यावे लागतील. 3 मोठे फटके. ओ आताचा बॉल चांगला होता, या ठिकाणी पाहतोय आपण एकच जामेल. कमबॅक राहिले, थोडंसं पटका मोठा येणं फार गरजेचं होतं. आता 4 बॉल 20, 4 चेंडू 20 ची गरज आहे. अद्याप 4 बॉल मध्ये 3 बिग हिट. फिल्डिंग बदलला जातोय. आता बावराजे स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा फक्त धाबा आल्या त्या 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये 8. त्यामुळे कुठे का होईना 10-12 धाबांचं षटक येणं पहिलं फार गरजेचं होतं. आणि उडवलाय बॉलला कॉमेंट्री बॉक्स समोर, षटकार. वा बाई वा. आता चेंडू शिल्लक राहिले ते तुमच्याकडे 3 मध्ये 14. 3 बॉल 14, 3 चेंडू 14 ची गरज आहे. तीन चेंडू 14 ची गरज. सामना संपला नाहीये. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल टीम शिवशंभो तवजे मजकूर संघ. स्लोवर पेकला, या ठिकाणी चेंडू चाललाय, फाईन लेगला निघून जातोय, वेगाने चौकार होईल का, आणि झालाय चौकार. 4 धावा, गुड शॉट. आता 2 मोठा फटका येणं अपेक्षित आहे. 2 चेंडू 10. हा सामना होता कुठे, आला कुठे. 2 चेंडू 10 धाब्याची गरज आहे. दोन चेंडू 10. आताचा बॉल चांगला फेकावा लागेल, कारण मगासपासून पाहतोय षटकार 1, षटकार 4 अशा धाबा आल्यात. 2 चेंडू 10 ची गरज आहे. फुल टॉस, आणि या ठिकाणी पाहतोय आपण नाही. आता प्रयत्न चांगले होते, मात्र एकच धाब आली, त्यामुळे मॅचची हवा निघाली. आता 1 मध्ये धावा बडवायच्या आहेत 9. तुम्हाला एखादी लिगल डिलिव्हरी फेकावा लागेल, एखादा नो वाईटची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र गोलंदाज तसं करेल का, कारण आता जर एक संधी आहे, एखादा चेंडू खराब आला तर पुन्हा एकदा संधी निर्माण होईल. चला 1 बॉल 9.
चांगला बॉल आणि या ठिकाणी पाहतोय